महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात विविध पुरस्काराचं वितरण करण्यात आलं, त्याबद्दलची ही विशेष बातमी आहे. गरिबांचे सीए म्हणून सहकार क्षेत्रात ओळख असलेले किशोर बिंद यांना राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापूर येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहकार तज्ञ किशोर बिंद सीए यांना राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सीए असलेले सहकार तज्ञ किशोर बिंद यांना राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलने त्यांच्या विद्याविहार येथील प्रशस्त कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर या पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलशी बोलताना ते काय म्हणाले ते आपण पुढील व्हिडिओत पाहूया. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मी समाजभूषण तानाजीराव कांबळे आपले स्वागत करीत आहे. आपल्यासोबत किशोर बिंद हे लेखा परीक्षक, चार्टर अकाउंटंट आहेत आणि विशेष म्हणजे मुंबई उपनगरातील गरिबांचे लेखापरीक्षक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. मी साहेब आपल्याला नमस्कार करतो, आपलं स्वागत करतो महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलमध्ये. नमस्कार. साहेब, आपला तालुका, जिल्हा, आपलं मूळ गाव कुठे आहे? मी माझ्या अल्प परिचय देतो साहेब. हां. ॲक्च्युली आहे ना, आम्ही माझे वडील आहे ना 1955च्या दरम्यान मुंबईला आले. तसं मूळचे आम्ही वाराणसीचे राहणार आहे, परंतु आम्ही स्थायिकच झालो. इथे आमची 4थी पिढी चालली इथे. मी तसं बघितलं मुंबईकरच आहोत आम्ही. माझे सगळे मित्रमंडळ, सगळं फ्रेंड सर्कल सगळे म्हणजे मराठी माणसं आहेत. असं कोण माझ्यात हे नाही राहिले. मी मुंबईतूनच शिक्षण घेतलं आहे. मी खूप गरीब घराण्यातून येतो. म्हणजे ॲक्च्युली बिंद तुम्हाला आडनावाने थोडा हे वाटत असेल. बिंद आडनाव म्हणजे ना, आम्ही मच्छीमार आहोत. म्हणजे इकडे कोळी बोलतात. हो. आमच्याकडे वाराणसीच्या जे किनारपट्टीवरती बोटी चालवतात लोक गंगेच्या किनारे, ते आमच्या समाजातील लोक आहेत. मी मच्छीमार आणि मी म्हणजे खूप गरीब घराण्यातून येतो. आणि म्हणजे माझे शिक्षण आहे ना, सांगू माझ्या शिक्षणाविषयी. माझं शिक्षण आहे ना BMC शाळेत झालं. पंतनगरमध्ये गौरीशंकरवाडीमध्ये मी लहानपणापासून म्हणजे इयत्ता पहिलीपासून शिक्षण झालं माझ्या इथेच. माझे वडील मिल वर्कर होते. तर माझा जन्म 1967च्या दरम्यान झाला, तिकडे वाराणसीमध्ये झाला. परंतु माझ्या सगळ्या मुलांचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. माझ्या इयत्ता पहिलीपासून मी पंतनगर प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते 5वी शिक्षण घेतलं. नंतर इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत माझं शिक्षण भटवाडी बरवेनगर शाळेत झालं. नंतर 11वी आणि 12वी मी नाईट शाळेत केलं इकडे BMCमध्येच. आणि नंतर 13वी 14वी 15वी म्हणजे कॉमर्सचे जे शिक्षण आहे ते मी आचार्य अँड मराठी कॉलेज चेंबूर इथे घेतलं. आणि त्यानंतर मी माझा CAचा कोर्स केला. पण माझे वडील मिल वर्कर असल्यामुळे 1983-85च्या दरम्यान आहे ना, सगळे मिलं बंद पडले, म्हणजे स्ट्राईक झालं त्यांचं. आणि त्यावेळेस आम्ही खूप नाजूक परिस्थितीतून गेलो. आमच्या जे शिक्षणाचा पैसे नसायचे. आम्ही लायन्स क्लबमधून पुस्तकं आणत होतो. मी भाजी विकलेत. मी म्हणजे हे कपडे शिलाईची पण कामं करतो. म्हणजे आम्ही खूप संघर्ष करून म्हणजे आज या पदावर आलो आहे.
आणि मी चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे म्हणजे माझे जे संपर्क आहे माझे सगळे छोटे छोटे लोकांचंच आहे. म्हणजे भाजी विक्रेते झाले किंवा चहा विकणारे झाले किंवा असेच समाजचे छोटे लोक आहेत ना, त्या लोकांना म्हणजे दाद देणारा CA म्हणजे कोण नव्हता. आणि CA लोक म्हणजे खूप फी चार्ज करतात, त्यांना माहीत आहे. म्हणून ते हळूहळू माझ्या संपर्कात आले. आता परंतु माझ्याकडे जे क्लायंट बेस आहे जवळपास 5,000पेक्षा जास्त क्लायंट बेस आहे. कारण माझे सगळे क्लायंट छोटे 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 आहेत आणि छोटी छोटी फी देणारे आहेत. आणि अशा लोकांना म्हणजे ते लोक दाद देत नाहीत. त्यांना म्हणजे मोठे कस्टमर पाहिजे, जास्त फी देणारे पाहिजे. म्हणून मला मी म्हणजे समाजातला छोटा लोकांना मोठं कसं करायचं, त्यासाठी मी त्यांना प्रोजेक्ट बनवून देणे किंवा त्यांना कसं फायनान्स करून मिळवून द्यायचं, त्यांचे जे लागणारे लायसन्स आहेत, फूड लायसन्स झाला, सेफ्टी लायसन्स, फायर लायसन्स, यासाठी काय लागतं त्यांना, ती सगळी कामं बोला सर, तुम्ही त्या बोला. सगळ्या कामांसाठी मी त्यांना मदत करतो. आणि माझ्याकडे हे सर तुम्ही बोला. सर्टिफिकेट हां. माझ्याकडे जास्त करून महिला संस्थांची कामं असतात, सेवा सहकारी संस्थांची कामं असतात. म्हणजे कोऑपरेटिव्ह CAमध्ये म्हणजे माझ्या टॉप 10मध्ये नंबर लागेल. कारण सहकार क्षेत्रात CA खूप कमी आहेत. मोजके बोटावर मोजके एवढे CA असतील. तर माझ्याकडे जे मुंबईचे जे महिलांचे अध्यक्ष आहेत जयश्रीताई पांचाळ, त्यांच्या वतीने जवळपास 1000 ते 1200 महिला संस्थांचा ऑडिट माझ्याकडे असतो. ते महिला आहेत ना, ते आपल्या कामात हुशार आहेत. शिक्षण अंगठा आहेत ते. म्हणजे शिक्षण खूप कमी असेल परंतु ते जेवण खूप चांगलं बनवतात. म्हणजे जेवण बनवणाऱ्या महिलांना म्हणजे सुगरणी आहेत ते. त्या लोकांना मिड डे मीलची कामं, अंगणवाडीची कामं, बालवाडीची कामं हे मिळवण्यासाठी जे टेंडर भरावं लागतो ते त्यांना टेंडर भरता येत नाही. कसं भरायचं असतो, त्यांना लागणारे लायसन्स काय काय असतात ते त्यांना माहीत नसतो. त्याविषयी मी त्यांना सल्ला देतो आणि त्या खूप माफक दरात देतो किंवा त्यांना लागणारे प्रोजेक्ट बनवून देतो. टर्नओव्हर सर्टिफिकेट काय लागले तर तसं ना मी 8-10 महिन्यापासून सुरू केल्यानंतर हळूहळू असा माझा एक बेस निर्माण झाला. तर त्या महिलांना ज्यावेळी काम लागतो तर त्यावेळी ते एक अर्धा किलो मिठाई घेऊन येतात ना, आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर जो स्मित हास असतो ना, ते बघून मला वाटतं की मी समाधानी झालो. मला हात 2 पैसे नाही भेटले तरी चालेल, परंतु त्यांचं घर चालतो ना आपल्याबरोबर, ते बघून मला खूप आनंद होता. हे सगळं तुम्ही करीत असताना या महिला असतील, बेरोजगार असतील, यांच्यासाठी सरकारने अजून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकार तर तसं बरीच कामं करते महिलांसाठी. म्हणजे शाळेंचे जेवढे कामं आहेत ना, महिलांसाठी राखीव आहेत. बेरोजगार लोकांसाठी BMCची बरीच कामं म्हणजे नालेसफाई झाले, RSOI म्हणजे रस्ते स्वच्छ योजना म्हणतात त्याला, दत्तक वस्ती अगोदर नाव होतं, आता नंतर त्याचं नाव बदली होऊन हे झालं, काय बोलतात, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, SMPA म्हणतात त्याला. आणि तसेच बरीच कामं असतात, ते बेरोजगार सेवा संस्थांना काम भेटतात. बेरोजगार संस्थांचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत, मुंबई बँकेत प्रतिनिधित्व करतात, नंदकुमार काटकर साहेब, त्यांचे जे PA आहेत जाधव साहेब, विजय केदारे, तर त्यांच्यामार्फत त्यांना जवळपास 800 ते 900 बेरोजगार संस्थांची माझ्याकडे कामं आहेत. तर त्या लोकांनी पण सेम म्हणजे टेंडर भरायला लागणारे डॉक्युमेंट्स किंवा कसं त्यांना काम मिळवता येईल त्याविषयी मी त्यांना मदत करतो. तसेच मजूर संस्थांच्या पण माझ्याकडे बरेच कामं आहेत. तर त्यासाठी मुंबईत बघत 3 विभाग आहेत मजुरांचे, ईस्ट मुंबई, वेस्ट मुंबई आणि दक्षिण मुंबई. तर तिन्ही फेडरेशनचे जे इन्कम टॅक्सची कामं आहेत, त्यांची GSTची कामं आहेत, तर त्यासाठी पण मी त्या लोकांना मदत करतो. आता प्रवीण भाऊ दरेकर त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांना पण काय कधी सल्ला लागला तर ते बोलवतात तिकडे, त्यांना मदत करतो. तसेच पतपेढ्यांचे जे इकडचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, जिजाबा पवार झाले किंवा शिवाजीराव नरावडे साहेब झाले, त्या लोकांना पण तिकडे काय मदत लागली तर त्यांना मी तिकडे जाऊन आर्थिक विषयी सल्ला देतो त्यांना. त्यांच्यामार्फत पण त्यांच्या मासिकात माझे लेख पण असतात. मग त्यांना म्हणजे असं करत करत मी एकदम 10-15 क्लायंटवरून आज माझे 1500 ते 1700 क्लायंटचा जो बेस निर्माण झाला आहे, प्लस 5000 जवळपास इन्कम टॅक्सची रिटर्नची कामं झालं. मला दादा फी खूप कमी भेटते. म्हणजे परंतु कसं आहे ना, की मी तुम्हाला अगोदरच बोललो की मला ना फीपेक्षा माणसं जोडणं आवडतात. आणि हाऊसिंग सोसायटी समजा मी एक ऑडिट केला, समजा 30 मेंबर राहतात, त्यांची वार्षिक फी 30 मेंबर 100 रुपये एका मेंबरची फी आहे, म्हणजे फी होणार 3000 रुपये.
पण 3,000 रुपयासाठी वर्षभराचं त्यांचं अकाउंट तपासून रिपोर्ट द्यायचा. आणि म्हणजे तसं बघितलं तर तिकडे 500 रुपये सुटत नाही आम्हाला, परंतु तिकडे लोक जोडली जातात. म्हणजे ॲटलिस्ट चेअरमॅन, सेक्रेटरी, खजिनदार 3 लोकांची तरी ओळख होते, कमिटीवाल्यांची ओळख होते. मग त्यांना काय इन्कम टॅक्सची कामं, का की GST लागत असेल तर ती कामं, किंवा म्हणजे ॲटलिस्ट ते त्यांची पर्सनल कामं तरी करतात. आणि मग त्यांच्या फेडरेशनाला, म्हणजे ते आपल्या फेडरेशनला सांगतात की साहेब की अरविंद चांगलं काम करतो, त्यांच्याकडे काम द्या. म्हणजे असं करत जुळत म्हणजे माझा जो बेस तयार झाला असा. तर आपण बघितलं आदरणीय किशोर बिंद हे साहेब जे आहेत, CA आहेत, ते लोकांची कशी कामं करतात ते सांगतायत. पैशापेक्षा माणसं जोडणं हा त्यांचा खरं तर छंद आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर व्यापकपणे आदरणीय किशोर बिंद साहेबांची आपल्याला या विषयावर सविस्तर मुलाखत घेता येईल, परंतु त्यांना दुसऱ्या कामासाठी जाण्याची घाई असल्यामुळे महाराष्ट्र संध्या पहिल्या भागामध्ये आजचा हा जो भाग आहे तो मी वाढवत नाही की त्यांना जायचं आहे, परंतु इथे बघितलं तर आपण CA मंडळी असतील ते कशा पद्धतीने लोकांकडून पैसे घेतात, काय करतात हे आपण सगळं ऐकतो. खूप या सगळ्या गोष्टी महाग आहेत, परंतु पैशापेक्षा माणसं जोडणं हे ध्येय किशोर बिंद साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जपलेलं आहे. आणि हजारो अशी माणसं त्यांच्या या कार्यालयात, विद्याविहार येथील कार्यालयात आल्यानंतर आपल्याला एक जत्रेचं स्वरूप त्यांच्या कार्यालयात आल्यानंतर पाहायला मिळतं. दुसऱ्या भागामध्ये आपण मुलाखत घेऊच, परंतु या भागामध्ये मला साहेब आपल्याला 1-2 प्रश्न शेवटचे विचारायचे आहेत की कोल्हापूरमध्ये आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे वंशज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार 2026 हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. या पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आपल्या भावना काय आहेत? मी या विषयावर एवढं बोलणं म्हणजे एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शाहू महाराजांचे हस्ते पुरस्कार भेटणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. आमच्यासारखं लहान व्यक्तीला म्हणजे खूप जे मी अभ्यास केला आहे, बाबासाहेब आंबेडकर झाले किंवा सावित्रीबाई फुले झाले, महात्मा ज्योतिबा फुले झाले, तसेच जे राजर्षी शाहू महाराज होते त्यावेळेस त्यांनी पण आपल्या समाजामध्ये गरीब तबक्यांच्यासाठी जे कामं केलेत ना, तर त्यांचे वंशजांकडूनच्या हातात हस्ते अवॉर्ड भेटणं म्हणजे माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. राजर्षी शाहू महाराज आहेत ना, यांच्या नावावरती वाराणसीमध्ये तिकडे युनिव्हर्सिटी आहे. आता पूर्ण भारतात त्यांना लोक ओळखतात. राजर्षी शाहू म्हणजे कसं आहे ना, राजर्षी शाहू म्हणजे राजे असल्यामुळे ना इंग्रज त्याचे ऐकायचे. म्हणजे सतीप्रथा बंद करणं झाला किंवा स्त्री शिक्षण झाला किंवा ते विधवा विवाह झाला, असेच बरेच प्रश्न शाहू महाराजांनी त्यावेळी समाजासाठी केले. आरक्षण दिलं म्हणजे त्यासाठी आहे ना, शाहू महाराजांचा आपला समाज सदैव ऋणी असणार. म्हणजे स्पेशली खालचा समाज, दलित समाज झाला किंवा आमचा OBC समाज झाला, तर लोकांना जाणीव नाही, परंतु त्यांनी असं काय करून ठेवलं ना की आज आम्हाला हक्काने बोलतात. माझ्यासारखा व्यक्ती CA म्हणून या खुर्चीवर बसला आहे. जर त्या लोकांनी नसतं केलं तर मला शिक्षणाचा अधिकार भेटला नसतो. बरोबर. एवढं पोचलूच शकलो नसतो. म्हणून हा पुरस्कारासाठी जेव्हा माझी निवड झाली आणि माझे मित्र प्रभाकर कांबळे साहेबांनी मला सांगितलं की तुमची अशी निवड झाली आहे, त्याविषयी मला खूप आनंद झाला मला. आणि मी स्पेशली त्यासाठी मी बोललो नाही, मी कोल्हापूरला येईन तिकडे आणि त्यांचा आशीर्वाद घेणार. आणि त्याविषयी मी त्यांच्या हस्ते अवॉर्ड मला भेटला ना, तर मला खूप आनंद वाटला. आणि मी धन्य झालो आपण. त्यांना अगदी धन्य झालो. आणि त्यांच्या वंशजांच्या बोललो नाही ते, पण त्यांनी पाय टच करू दिलं नाही, परंतु बोललो नाही की आजही असं वाटतं की म्हणजे की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्या समकक्ष लोकांच्या बरोबर बसायला मला भेटलं, म्हणजे मी धन्य झालो. तर सहकारातला हा एक राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार CA असलेले आदरणीय किशोर बिंद साहेबांना मिळालेला आहे. संपूर्ण त्यांचं आयुष्य हे वडिलांपासून आत्तापर्यंत सगळे मुंबईमध्येच त्यांची कर्मभूमी आहे. आणि एक गरिबांचा
CA म्हणून आज त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्यासोबत सातत्यानं असलेले कामगार, गुणवंत कामगार संघटनेचे मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील, सामाजिक चळवळीतील, सहकार चळवळीतील एक अग्रगण्य असं नाव असलेले प्रभाकरजी कांबळे आपल्यासोबत आहेत. आदरणीय CA असलेले किशोर बिंद साहेबांना हा जो राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगाल? त्यांनी सहकारात केलेल्या कामाबद्दल त्यांची इच्छा झालेली आहे, त्यामुळे त्यांना सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आपण बघितलं आदरणीय किशोर राय दुल्लार बिंद साहेब, राम दुलार बिंद साहेब हे गरिबांचे CA म्हणून आज या परिसरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी लोकप्रियता मिळवलेली आहे. आपल्याकडे पैसे असोत किंवा नसोत, या ठिकाणी लोक येतात, महिला येतात, बेरोजगार येतात, हक्काने येतात, त्यांच्याकडून कामं करून घेतात. पैसे असोत अथवा नसोत, आपल्याला इथं कसली अडचण येणार ना, हा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये आदरणीय किशोर बिंद साहेब यांच्याविषयी निर्माण झालेला आहे. आणि त्यांनीसुद्धा पैशापेक्षा माणसं महत्त्वाची ही भूमिका घेऊन ते काम करत आहेत. मी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने आदरणीय किशोर बिंद साहेबांना राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय किशोर बिंद साहेबांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलची संवाद साधल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद. थँक्यू. जय भीम सर. जय भीम. जाधव. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.